आज नवीन वर्षाची सुरुवात होते आहे विठ्ठल मंदिरात। आज दर्शनाने या नवीन वर्षाची सुरुवात व्हावी यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक ठिकठिकाणाहून इथं पोहोचलेले आहेत। गेल्या 3 ते 4 दिवसापासून पंढरपुरात गर्दी प्रचंड आहे आणि या भाविकांच्या स्वागतासाठी आळंदी येथील भाविक जे आहेत प्रदीपसिंह ठाकूर यांनी विठ्ठल मंदिराला जवळपास 5000 संत्री आणि इतर पाना फुलांची सजावट अर्पण केलेली आहे। आपल्यासोबत ठाकूर आहेत। मला सांगा काय इच्छा होती आज तुम्ही ही सेवा अर्पण केली? इच्छा दरवर्षी सुख समृद्धी मिळो हीच असते आणि आपल्या मुलांना भविष्यात 31 डिसेंबरला पांडुरंगाचे वेध लागावे ही असते। कधीपासून तुम्ही हे करताय सेवा? साधारण 8 ते 9 वर्ष झालं ही सेवा पांडुरंग चरणी आम्हाला मिळते। आता ही कुठली संत्री पांडुरंगाच्या चरणी आहे? ही नागपूर संत्री पांडुरंगाच्या चरणी स्पेशल मागवलेली आहे। हा, जिचा कलर गडद आहे। हा, आणि दरवर्षी सेवा अशी चालू? हा, दरवर्षी सेवा चालू असते, फक्त दरवर्षी फळे बदलतात। यावर्षी मुद्दामून संत्री आम्ही वापरलेले आहे। यावेळेला पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात संत्र्याचे आरास केलेले आपल्यासोबत काही भाविक आहेत। कुठून आलात ताई? गोव्याहून गोव्यावरून आलो। काय मागायचं विठ्ठलाला नवीन वर्षात? नवीन वर्षात सगळ्यांचं चांगलं करा। भाविक आहेत ठिकठिकाणी येत आहेत। आता ही सर्व मंडळी गोव्यावरून आलेली दिसत आहेत। अजून काही भाविक आलेले दिसत आहेत। आपण त्यांच्याशी सैनिक टाकडीहून आलोय, शिरोळ तालुका कोल्हापूर जिल्हा। काय मागायचं आम्हाला नवीन वर्षात? नवीन वर्षात सुखा समाधानानं भरभटीचं जावं, सगळ्यांनी निरोगी आयुष्य मिळावं असं एवढंच मागायचं पण हो। पहिला दिवस इथं देवाच्या दर्शनात, देवाच्या दर्शनाने सुरुवात। नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनात। हां, देवाच्या दर्शनात। कुठून आले? सोलापूर। काय मागायचं देवाला आज पहिला दिवस? का नाही, वर्ष सुखा समाधानानं जाऊ दे म्हणायचं, अजून काय। त्यासाठी सोलापूरला आला? हा, सगळे सोलापूर का? सोलापूर मुस्ती तालुका दक्षिण सोलापूर। दक्षिण सोलापूर। आणि मोठ्या संख्येने ही भाविक आता विठ्ठल दर्शन घेऊन आपली नवीन वर्षाची सुरुवात करतायत। सर्वाला भरभराट मिळावी हीच त्यांची इच्छा असणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।